भगवंता, आनंददाता, प्रेमदाता, ध्यानावस्था, प्रेमावस्था, चुप साधना, आनंद साधना, मनात कोणताच विचार नाही. सद्गुरुदेव, ब्रह्मदेव, शिवदेव. ओम गणाधिपतये गणये नमः. वक्रतुंडलीं तन्नो. हे गजानना गणराया, आम्ही जे ध्यान करीत आहोत, भक्ती करीत आहोत, आमची भक्ती निर्विघ्न पार हो. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आनंददाता, प्रेमदाता, मंगलमय दाता सद्गुरुदेव. ध्यान हे उत्तम साधन आहे ईश्वर प्राप्तीचं. ध्यान हे उत्तम साधन आहे गुरु प्राप्तीचं. आणि ध्यान हे उत्तम साधन आहे ईश्वराशी संबंध जोडण्याचं. ज्याप्रमाणे नदीवरून एका तीरावर जायचं असेल तर पूल बांधला जातो, त्याप्रमाणे ध्यानरूपी, आंतरिकरूपी, मनोभावरूपी, प्रेमरूपी साधन आपण जोडतो. आणि साधन जोडता जोडता भगवंताशी एकरूप होऊन जातो. म्हणून व्यासमुनी भगवान प्रत्येक स्कंदाच्या सुरुवातीला ध्यानाला फार महत्त्व दिलं आहे. प्रत्येक स्कंदाच्या सुरुवातीला आणि शेवटीही आत्मज्ञानाला महत्त्व दिलं आहे. सत हे परमेश्वराचं नाव आहे आणि ते ईश्वराच्या ठाई, सर्वांच्या ठाई दर्शन करतो ते सद्गुरू होय. अधिकारी शिष्याला सद्गुरू तो अवश्य मिळतो. परंतु प्रथम स्कंदेत अधिकार लीलेचं वर्णन केले आहे. भगवंत म्हणतात की अधिकारी शिष्याला सद्गुरू तर मिळतात, कारण भगवंताची कृपा होते त्यावेळेस सद्गुरूची प्राप्ती होते. आणि ज्यावेळेस सद्गुरूची प्राप्ती होते त्यावेळेस भगवंताची प्राप्ती होते. म्हणून पहिल्या स्कंदात व्यास भगवंत सांगतायत की भगवंत अधिकारी व्यक्तीला सद्गुरूची प्राप्ती करून देतात. आणि सद्गुरूची प्राप्ती करून दिल्यानंतर ज्यावेळेस सद्गुरूची प्राप्ती होते पहिल्या स्कंदात अधिकारी शिष्याला सद्गुरू तर अवश्य मिळतात, परंतु ज्यांना मिळतात त्यांना अधिकारी बनवण्याचं काम भगवंत बनवतात. म्हणजे परीक्षित राजा हे अधिकारी वक्ता होते, अधिकारी श्रोता होते. आणि अधिकारी श्रोता होते म्हणून भगवंतानी अधिकारी श्रोत्याला सद्गुरूची प्राप्ती करून दिली. म्हणून त्यांना शुक्राचार्यासारखे उत्तम गुरु प्राप्त झाले. परीक्षित राजा हे 5 प्रकारची शुद्धी होती: मातृशुद्धी, पितृशुद्धी, द्रव्यशुद्धी, अन्नशुद्धी आणि आत्मशुद्धी. ज्याप्रमाणे व्यापक त्याचप्रमाणे गुरु ही व्यापक, ज्यांच्या कोटीही अभाव नसतो. म्हणून तर आपण रोज प्रार्थना करतो गुरुजींना की गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कारण गुरु हे परब्रह्मचे अवतार आहेत, गुरु हे विष्णूचे अवतार आहेत आणि गुरु हे शिवजींचे अवतार आहेत. ज्यावेळेस
तिन्ही लोकांना, तिन्ही देवतांना आणि तिन्ही महात्म्यांना ज्यावेळेस अवतार घेण्याची इच्छा होते, त्यावेळेस सद्गुरूच्या रूपात धरतीवर येतात आणि जे अधिकारी जीव आहेत त्यांना मंत्र दीक्षा देतात. व्यासमुनी भगवंत म्हणतात, तर उत्तम दीक्षा म्हणजे तुकोबरायांना ज्या प्रकारे स्वप्नात दर्शन झाले किंवा स्वप्नात स्पर्श केली, तर ती उत्तम दीक्षा म्हणतात. आणि पूज्य गुरुजींनी तर प्रत्येक शिष्याला स्वप्नात कितीतरी वेळा दृष्टांत दिले, कितीतरी वेळा दर्शन दिलं. सूक्ष्म रूप से सद्गुरु येते, सहज करते हे निहाल. सूक्ष्म रूपाने सद्गुरू ज्यावेळेस येतात त्यावेळेस सद्गुरूंना निहाल करून टाकतात. म्हणून दुसऱ्या स्कंदात व्यास भगवंत म्हणतात की अधिकारी शिष्यासाठी अधिकारी श्रोत्यासाठी भागवताचं आयोजन करतात. आणि भागवताचं आयोजन करण्याच्या अगोदर त्यांना ब्रह्मज्ञानीचे शरण देतात. म्हणून व्यास भगवंतासाठी शुकाचार्य आले आणि आपल्यासाठी पूज्य बापूजी आले. स्वतः संत महात्म्याचं हृदय ओळखण्यासाठी व्यास भगवंत म्हणतात की तुम्हाला संत बनावं लागेल. कारण संतांचं हृदय हे एवढं द्रवित आणि एवढं मायाळू असतात की कित्येक ग्रंथात असं वर्णन येतं की हजारो आईचं हृदय ज्यावेळेस एक मिळून होतं त्यावेळेस सद्गुरूचं हृदय होतं. कारण या हृदयात किती कल्याणाचे भाव आहे, या हृदयात किती उद्धाराचा भाव आहे हे आपणास कधीही कळू शकणार नाही. परंतु व्यासमुनी म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही संत व्हाल, ज्यावेळेस तुम्ही संत व्हाल त्यावेळेस संतांचं हृदय कळेल, संतांचं मन कळेल, संतांची व्यापकता भावना कळेल आणि संतांचं शिष्याप्रती काय भाव आहे आणि किती प्रेम आहे हे संत म्हणल्यावर कळेल. कारण ऊस तर लांबून दिसतो परंतु त्याची चाखल्याशिवाय गोडी येत नाही, तसं संत तर लांबून दिसतात परंतु संताला जवळून आत्म अनुभूती केल्याशिवाय संत आपण कधी ओळखू शकत नाही. या दुसऱ्या स्कंदात संत महात्म्याविषयी, सद्गुरूविषयी व्यासमुनींनी एवढं दयाळू भाव आणि अंतःकरणातला एवढा शुद्ध भाव वर्णन केलेला आहे. आणि शुद्ध भाव वर्णन करता करता व्यासमुनी भगवंत कळत न कळत सद्गुरूविषयी ध्यानमग्न होत आहेत. की वर्णन करता करता त्या शब्दात ज्याप्रमाणे चिंचचं नाव घेतलं तर जिभेवर पाणी येतं, कारण हे शब्दाचा प्रभाव इंद्रियावर आहे. त्याप्रमाणे जे उच्च कोटीचे महात्मा आहेत, सद्गुरू म्हणलं तरी सद्गुरूच्या ध्यान अवस्थेत तल्लीन होऊन जातात. पुढे शब्द स्फुरित होत नाही. ज्याप्रमाणे माणूस पाण्यात डुबला जातो आणि पाण्यात डुबल्यानंतर बोलू शकत नाही, त्याप्रमाणे व्यासमुनी भगवंत म्हणतात की ज्यावेळेस माझ्या गुरुचे स्मरण होतं, सद्गुरूची आठवण येते, त्यावेळेस मी गुरूंच्या स्मरणात एवढं डुंबून जातो की त्यावेळेस लेखणी चालत नाही, वाणी चालत नाही, वाणी बुद्धी कुंठित होऊन जाते. म्हणून व्यास भगवंत म्हणतात की या ठिकाणी व्याप्तम चराचरम, सद्गुरू हे व्याप्त स्वरूपात आहे, सद्गुरू हे चराचरात व्याप्त आहेत. शिष्याचं हृदय कसं पाहिजे की ज्या दिवशी सद्गुरूचं दर्शन घेईल, दर्शन घेता घेता भावविभोर आळी भुंग्याचं चिंतन करते आणि भ्रमर होऊन जाते. त्याप्रमाणे गुरूंच्या समोर एक दृष्टी जरी पडली तर बस. कारण तुकोबराय म्हणतात की स्वप्ना माझी दर्शन दिले, मला स्वप्नात दर्शन दिलं सद्गुरूंनी आणि स्वप्नातच रामकृष्ण हरी मंत्र दिला.
स्वप्नातल्या दर्शनाने तुकोबारायांचं जीवन एवढं बदलवून टाकलं की जर तुकोबाराय म्हणतात मला सद्गुरूची प्राप्ती झाली नसती तर मी गाथा लिहू शकलो नसतो, आणि गाथा लिहिला नसतं तर आज आपल्याला तुकोबारायांचं एवढं ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकलो नव्हतो. तुकोबाराय म्हणजे वैराग्याची जिवंतपणे मूर्ती. तुकोबाराय तर सहदेव वैकुंठाला निघून गेले, परंतु वैकुंठाला जाता जाता तुकोबारायांचं हृदय तर धर्तीवर राहून गेलं, आणि तो हृदयातला भाव आणि जे हृदय होतं तीच गाथा आहे. आणि ज्यावेळेस मनुष्य तो जीव गाथेचा अभ्यास करतो, आणि ज्यावेळेस गाथेचा अभ्यास करतो, गाथेचा अभ्यास करता करता त्याची बुद्धी ठिकाण्यावर येते. म्हणून म्हणतात ज्यांनी वाचली गाथा त्याचा ठिकाणावर आहे माथा. कारण ज्याची बुद्धी ठिकाण्यावर आहे, ठिकाणा म्हणजे काय की ज्या ठिकाणी आत्मा आहे, जीव आहे, जीव आणि शिवाची ओळख करून देणारे जे ज्ञान आहे, आणि त्या ज्ञानात बुद्धी स्थित होते, तो गुरुचा सत्संग, ते गुरुचं हृदय. कारण गुरु तर अजरा अमर आणि चिरंजीवी आहेत, आणि गुरूंचा सत्संग ही त्यांच्यापेक्षाही अजरा अमर आणि चिरंजीव आहे. आणि गुरूंचं एक एक वाक्य, गुरूंचा एक एक सत्संग, त्या सत्संगाचं वर्णन व्यासमुनी म्हणतात की ना लेखनी आहे. ते वर्णन करता करता समुद्रातल्या पाण्याची शाई बनवली तरी आटून जाईल, आणि धरतीचा कागद बनवला तरीही कमी पडेल, तरीही लेखणी चालूच राहील. कारण ज्याप्रमाणे साखरेची गोडी मनाला आनंदित देते, मधाची गोडी मनाला आनंदित देते, ज्याप्रमाणे इंद्रियावर जिभेवर साखर ठेवली तर गोडी रूपात देते, त्याप्रमाणे हा सद्गुरूंचा सत्संग मन आणि बुद्धीवर ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस आत्मज्ञानाची गोडी देतो, ब्रह्मज्ञानाची गोडी देतो. आणि जिभेवरची गोडी तर 5 मिनिटात क्षणात संपून जाईल, परंतु सद्गुरूच्या आत्मज्ञानाची गोडी ज्यावेळेस मन आणि बुद्धिरूपी जिभेवर ठेवतो त्यावेळेस ती गोडी चाकता जशी चाकत जाईल तशी रस येत जाईल, जसं चाकत जाईल तसा रस येईल, ही गोडी संपून जाईल, परंतु सद्गुरूची गोडी कधीही संपणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की हे भगवंता, नलगे मुक्ती, मला कोणतीही मुक्ती नको, प्रत्येक जन्मात मी तुझा दास होऊन येऊ. जी भक्ती करण्यात आनंद आहे, तुला स्मरण करण्यात आनंद आहे, आणि तुझं नामचिंतन करण्यात आनंद आहे, भगवंता त्या ठिकाणी दुसरा आनंद, वैकुंठाचा आनंद आणि स्वर्गाचा आनंद नाही वाटत म्हणले मला. आणि भगवंत एवढे प्रेमाळू दयाळू आहेत की सखा भाव, सख्यत्व भाव, कधी कधी भगवंताला पण बोलता बोलता कळत न कळत आरतुरं पण बोलतो, कारण एवढा सख्य भाव निर्माण होऊन जातो की भगवंत आपल्या जवळचा वाटतो. म्हणून प्रत्येक मीराबाईचं पण भजन भगवंताच्या एकेरी भाषेत आहे. म्हणजे भगवंत किती, एखादा संसारातला मनुष्य वयाने मोठा असेल आणि त्याला लहान माणसाने एखाद्या एकेरी भाषेत बोललं तर त्याला किती क्रोध येईल, परंतु भगवान परमात्मा हे कधी कळत न कळत एकेरी भावसुद्धा जातो की तुकोबाराय भगवंताला जेवढे भांडायचे तेवढे कोण भांडत नव्हतं, एवढे भांडायचे भगवंताला, तरीही तुकोबारायावर कधी भगवंत नाराज होत नव्हते. परंतु संसारातला मनुष्य तर जीव संसारातल्या मनुष्यावर नाराज होईल, पण परब्रह्म परमात्मा असे आहेत कधीही नाराज नाहीत होत, उलट त्यांना आनंद येतो, आनंद येतो, गोडी येते. म्हणून व्यासमुनी भगवंत म्हणतात की संतांचं हृदय ओळखण्यासाठी तुम्ही संत व्हा. गुरुदेव तर ब्रह्मा आहेत, आणि गुरुदेव तर नवा जन्म देणारे जन्मदाता आहेत. म्हणून तर या शरीराचे तर अनेक वेळा जन्म झाले, परंतु खऱ्या शरीराला ज्यावेळेस जन्म देतात, हे तर सूक्ष्म शरीर आहे, स्थूल शरीर आहे, या शरीरात 5 शरीर आहेत. हे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, मन शरीर, प्राणमय शरीर आणि आनंदमय शरीर.
हे 5 शरीर तर विलीन होतात, परंतु जे सूक्ष्मरूपी सद्गुरु जन्म देतात शिष्याना, ते शरीर कधीही अंत होत नाही. प्रत्येक जन्मात ते शरीर त्या जीवाला साथ देतं. म्हणून सद्गुरु तर जन्मदाता. नव्या जन्माचा अर्थ आहे की मन व स्वभाव बदलून टाकतात. मन कसं बनतात की मन इव बंधना मोक्ष कारणा. मन तर संसारी लोकांचं बंधनासाठी कारणीभूत असतं. मन तर संसारी लोकांचं बंधनासाठी कारणीभूत असतं, परंतु तेच मन ज्यावेळेस सद्गुरू देतात त्यावेळेस ते मोक्षासाठी कारणीभूत ठरतं. आनंद स्वरूपात, भक्ती स्वरूपात, ब्रह्म स्वरूपात, शिव स्वरूपात ज्यावेळेस तल्लीन होऊन जातं मन, त्यावेळेस मन नाही राहत. म्हणून व्यासमुनी भगवंत म्हणतात की ज्यांची प्रत्येक क्रिया ज्ञानमय भक्तिमय असेल ते गुरु आहेत. भगवान शिवजी ही पार्वतीला म्हणतात की जो ज्ञानी एकांत ठिकाणी राहून बालवत क्रिया करतो, तो बालवत क्रिया करणारा ज्ञानी शोभून दिसतो. लहान बालकासारखे क्रिया करतात. सद्गुरू हे अवधूत वेश आहेत. त्यांना कोणता वेश करण्याची आवश्यकता नाही, फुलाचा हार घालण्याची आवश्यकता नाही, ना पगडी घालण्याची आवश्यकता नाही, परंतु शिष्याच्या आनंदासाठी पगडीही घालतात, फुलहारही घालतात, वेगवेगळे वस्त्रही घालतात. सो आनंदासाठी कशाची त्यांना आवश्यकता नाही, कारण ते स्वयंसिद्ध आनंद आहेत, साधनजन्य आनंद नाही. साधनजन्य आनंद तर संसारातला जीव सुखी राहतो, परंतु ब्रह्मज्ञानी ब्रह्म महापुरुष साधू जती तपी योगी स्वयंसिद्ध आनंदात शांत राहतात. म्हणून भक्ताची ही प्रत्येक क्रिया ज्ञान व बोधरूप असते. संतांचे सर्वत्र काही अलौकिक असते, परंतु शुक्राचार्य केवळ ब्रह्मज्ञानीच नव्हते, तर त्यांची दृष्टी ब्रह्ममय होती. म्हणजे ब्रह्मात चिंतनात राहणं वेगळी गोष्ट, म्हणजे स्वब्रह्म झाले, परंतु शुकाचार्यांची दृष्टीच ब्रह्ममय होती. म्हणून तर गुरुजी म्हणतात की ज्याप्रमाणे हाडाचा एक्सरे मशीन मांस, रक्त, शिरा यातून आरपार जाऊन हाडाचा एक्सरे घेते, त्याप्रमाणे ज्या वेळेस सद्गुरूची नजर म्हणजे शुकाचार्यांची नजर ब्रह्ममय होती, तशी सद्गुरूची नजर ब्रह्ममय असते. ज्या वेळेस त्यांची नजर एखाद्या शिष्यावर पडली तर तो एक्सरे कसा निघल हे आपण वर्णन करू शकत नाही. कारण तो जो एक्सरे निघणार आहे तो आत्म्याचा एक्सरे निघणार आहे, भगवंताचा एक्सरे निघणार आहे. आणि तो एक्सरे एकदा काढला की तो शिष्य जे मनरूपी संस्काररूपी अनेक जन्माचे आवरण बनलेले आहे संस्काराचे, ते आवरण फाटून अंतरातला एक्सरे निघतो, अंतरातला फोटो निघतो. ज्यावेळेस अंतरातला फोटो निघतो त्यावेळेस भगवंत प्राप्ती करण्यासाठी सहज सोपे होतात. कारण सद्गुरूच्या नजरेने वासनेचे पडदे फाटलेले आहेत. सद्गुरूच्या नजरेने वासनेचे पडदे फाटून जिथं वासना रहित आहेत, प्रेम रहित आहेत, जप रहित, ईश्वर रहित आहेत, ती अवस्था प्राप्त होते. त्या ठिकाणी भाव नाही राहत कोणता, ना ईश्वराचा भाव राहतो, ना मंत्राचा भाव राहतो, ना भक्तीचा भाव राहतो. याला प्रमाण आहे की ज्यावेळेस
तोतापुरी गुरु रामकृष्ण परमहंसजवळ येतात आणि तोतापुरी गुरु दृष्टीपात करून अंतरातले पडदे उघडतात. त्यावेळेस रामकृष्ण परमहंस म्हणतात की रामकृष्णजी, तुम्ही आज्ञाचक्रात ध्यान करा. की बोले हां मी गुरुजी मी ध्यान करत आहेत. बोले ध्यानात काय दिसत आहे? की बोले गुरुजी मा दिसते, आई दिसते, जगदंबा मा दिसते. आणि ज्यावेळेस जगदंबा मा दिसते त्यावेळेस मी जगदंबेची पूजा करतो. नहीं नहीं बोले जगदंबा को हटाओ, बोले माँ को हटाओ, मैया को हटाओ. बोले गुरुजी कैसे मैया को हटाओ? आज तक तो मैंने इनकी चरणों की सेवा करे, इनकी भक्ति की, इनका ध्यान किया, तो मैं इससे कैसे हटाऊँ इनको? तो बोले नहीं नहीं, माँ को तो हटाना पडेगा. आणि जोपर्यंत माला तिथून हटवत नाही, जगदंबेला हटवत नाही, तोपर्यंत ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही. किती उच्च ज्ञान सद्गुरू देतात की ज्या ठिकाणी ना मंत्र राहतो, ना भक्ती राहते, ना काही राहत नाही. शुद्ध प्रेम म्हणण्यासाठी एक प्रेम हा शब्द वापरावा लागतो, भक्ती हा शब्द वापरावा लागतो. त्या ठिकाणी फक्त सद्गुरू असतात. अंतःकरणात कोण? सद्गुरू असतात. तोतापुरी गुरु म्हणतात नहीं नहीं हटा दो, बोले हटा दो माँ को. बोले नहीं जा रही माँ. तो बोले माँ की तलवार लेना और माँ को ही हटाना. तो बोले गुरुजी कैसे मैं माँ की तलवार ले लूँ, क्योंकि आज तक मैंने माँ की सेवा की है. तो बोले हटा दे. त्यावेळेस तोतापुरी गुरूंनी काचेचा तुकडा घेतला आणि आज्ञाचक्रावरती स्पर्श केला. बोले हटा दे. संकल्प केला. ज्यावेळेस जगदंबा मा आज्ञाचक्रातून निघून गेली त्यावेळेस जसं पाण्यावरचं शेवाळ असतं आणि ते शेवाळ दूर केल्यानंतर काचेसारखं सुंदर स्वच्छ पाणी प्राशन करायला मिळतं. आणि त्या प्राशन केलेल्या पाण्याची चव वेगळीच असते. त्याप्रमाणे रामकृष्ण परमहंस म्हणतात गदगदित होऊन जातात की तोतापुरींच्या गुरूंचा आशीर्वाद मिळाला. मिला ईस से ईस, ईश्वराशी ईश्वर मिळून गेला, गुरुशी गुरु मिळून गेले, संत संताशी संत मिळून गेले, सूर्य सूर्याच्या प्रकाशाशी मिळून गेला, चंद्राने चंद्राच्या प्रकाशाशी मिळून गेला, भक्तानी भगवंत मिळून गेला, मंत्राने आत्मा एकरूप होऊन गेला. मग त्या ठिकाणी ना मंत्र राहिले, ना भगवंत राहिले, ना सद्गुरू राहिले, ना ईश्वर राहिले, कुणीही राहिलं नाही. राहिला तर फक्त एक ओंकार. उच्च अवस्था किती असेल, किती आनंद रूप असेल, किती मस्ती असेल, मस्ती आनंद रूप हे तर शब्द वापरावे लागतात. त्या ठिकाणी तर शब्दच नाही. म्हणून मध्यान्ह 2:30 बजे मिला ईस से ईस, ईश्वरशी ईश्वर मिळला. कारण समोर बसलेलेही ईश्वर होते आणि समोर बसणारेही ईश्वर होते, दृष्टी टाकणारे ईश्वर होते आणि दृष्टी झेलणारे ईश्वर होते. म्हणून तर म्हणतात की आसू मलसे हो गए साई आशाराम. मतलब साई म्हणजे दादा गुरु, आशाराम लीलाराम आशाराम. कारण या ठिकाणी 2 राम होते, 2 राम वेगवेगळे होते, परंतु संवत 2021 मध्यान्ह 2:30 बजे, ज्यावेळेस मध्यान्ही 2:30 वाजल्या, उ आणि 2:30 वाजता म्हणजे 2:30 म्हणजे ओंकार, त्यावेळेस राम रामात मिळून गेले. दुजा भाव काय नाही राहिला. ना या ठिकाणी सद्गुरू राहिले, ना शिष्य राहिले. या ठिकाणी भगवंत राहिले, ना भक्त राहिला, अंतर काही नाही. म्हणून सद्गुरूंना पारसापेक्षाही श्रेष्ठ मानलं जातं. कारण पारस तर लोखंडाला स्पर्श करतो आणि लोखंडाला स्पर्श केल्यानंतर सोनं बनलं जातं, परंतु सद्गुरू आपल्या शिष्याला स्पर्श करतात तर सद्गुरू बनवतात. सत चित्त आनंद रूपात या पदात स्थित करतात. म्हणजे सो सारखं सो बनवणं,
स्वानुभूती देणं, याचंच नाव आहे सत्गुरु, खरे गुरु, आनंद गुरु, प्रेम गुरु. व्यास भगवंतांनी पहिला स्कंद तर निमा सद्गुरूच्या वर्णनात केला. मी तर बस एक व्यासांच्या सद्गुरूचं वर्णन थोडं थोडं करतोय, सार वर्णन आहे. परंतु व्यास भगवान म्हणतात की गुरुचं वर्णन करावं तेवढं थोडं असतं. गुरूंचं वर्णन, जो शिष्य गुरूंच्या चरणापाशी बसतो त्याला विचारावं की काय वर्णन तो करू शकतो. कारण सद्गुरूच्या चरणापाशी बसणारा शिष्य वर्णन करूच शकत नाही, कारण त्याची मन आणि बुद्धी कुठे निघून जाती त्यालाही कळत नाही. म्हणून व्यासमुनी भगवंत म्हणतात की गुरूंचं वर्णन त्या शिष्याला करायला सांगा की जो शिष्य गुरुचरणापाशी बसलेला आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनुभवात बघा की ज्यावेळेस बापूजी समोर बसला, तुम्ही वर्णन करू शकता का बापूजींचं? ना, शब्द नो, एकही शब्द नाही, ना एकही लेखनी आहे, ना एकही वाक्य आहे. बस गुरुर ब्रह्मा तर बाह्य अंतकरणात बोलतो, परंतु अंतकरणात तर गुरुशी एकरूप झालेला असतो शिष्य. ब्राह्मी स्थिती प्राप्त कर, कार्य रहे ना शेष, मोह कभी ना ठक सके, इच्छा नाही लवलेश. ज्यावेळेस सद्गुरूची प्राप्ती होते, ब्रह्मरूपाची प्राप्ती होते, त्यावेळेस कार्य कोणतंच शिल्लक राहत नाही. ना अनुष्ठान, ना जप, ना ध्यान, ना तीर्थयात्रा. मोह त्याला कधी ठगवू शकत नाही, कारण मोहच तिथं ठगून जातो. कारण मोह का ठगतो की ज्यावेळेस सद्गुरूपाशी मोह येतो त्यावेळेस शिष्य सुद्धा त्या मोहात पडला जातो. कोणत्या मोहात? की सद्गुरू प्रेमाच्या मोहात पडला जातो. म्हणून व्यासमुनी भगवंत म्हणतात की परीक्षित राजा उत्तम श्रोता होते. परीक्षित राजा संपत्ती मतलब आत्मसंपत्ती प्राप्त करण्याचे अधिकारी होते. परीक्षित राजा हे पांडवाचे तर वंशज होते, परंतु भगवान श्रीकृष्ण परब्रह्माचे पात्र होते. म्हणून फार महत्वाचं वाक्य आहे, म्हणून त्यांना सद्गुरूची प्राप्ती झाली. सगळ्यांनी आज पाठ थोपटा की परीक्षिताला जशी भगवंताच्या कृपेने प्राप्ती झाली, तशीच आपल्यालाही भगवंताच्या कृपेनेच सद्गुरूची प्राप्त झाली. आपल्या हिमतीवर ना, आपल्या पुण्याईवर नाही. कोणतं पुण्य होतं व आपण काय जप केले, काय अनुष्ठान केले, काय तपस्या केली? कोणतीच नाही. ना तप जप अनुष्ठान, ना तीर्थयात्रा. ज्याप्रमाणे एखाद्या गरीबाचा मुलगा असावा आणि त्या गरीबाच्या मुलाला एखाद्या श्रीमंत सावकाराने दत्तक घ्यावं, आणि ज्यावेळेस तो मुलगा श्रीमंत सावकाराच्या घरी दत्तक म्हणून जातो, त्यावेळेस त्या सावकाराची बलाढ्य संपत्ती, हिरे माणिक मोती अनेक अशी संपत्ती त्या मुलाला सहज मिळते. त्याप्रमाणे आपण गरिबाची लेकरं होतो की ज्यांच्याकडे ज्ञान नव्हतं, ज्ञानाने गरिबी होतो, संस्काराने गरिबी होतो, भक्तीने गरीब होतो. या बलाढ्य सावकारांनी जोडीत घेतले, त्यावेळेसच आपण एवढी मोठी भक्ती करू शकलोय. म्हणून तर आज भक्तीत श्रीमंत आहोत, जप करण्यात श्रीमंत आहोत, ध्यान करण्यात श्रीमंत आहोत, आणि ह्या भागवतारूपी धन सुद्धा आज झोळीत त्यांनीच टाकतायत. ज्याप्रमाणे गरीबाचा मुलगा सावकाराचा वारस झाला, त्याप्रमाणे आपण सद्गुरूचे सगळे वारस आहोत. या संपत्तीचे, या ज्ञानाचे, या ब्रह्माचे.
अहो, तुमच्या कुळात जन्म घेणारा जीव सुद्धा अभिमानाने सांगेल की माझे कुळातले या महात्म्याचे, या सद्गुरूचे शिष्य होते. तुमच्या कुळातला जीव अभिमानाने सांगेन की आमचे आजोबा पंजोबा पूर्वज पूज्य बापूजींचे शिष्य होते. अशी परिस्थिती भले तुम्ही नाही बघितली तर बघितली, पण मी भगवंत कृपेने ती बघू शकतो. आणि तुम्हीही बघू शकता, कारण सत्य गोष्ट आहे. जे महात्मा एखाद्या जीवाला अधिकारी म्हणतात, जसे परीक्षित राजाला. कारण परीक्षित राजाला का अधिकारी म्हणलं गेलं की पांडवाचे वंशज होते आणि भगवंताचे कृपापात्र होते. कारण कृपापात्रच सद्गुरू शरणी जाऊ शकतो. या धर्तीवर हजारो लाखो करोड जीव आहेत. या लाखो करोडातून फक्त किती गेले? 7-8 करोड शिष्य शरणी गेले. राजा परीक्षित शुक्राचार्यांना विचारतात, हे शुक्राचार्य गुरुवर्य भगवान, की एखाद्या जीवाचा मृत्यू जवळ असेल. सुंदर प्रश्न आहे. आणि हा प्रश्न तो राजाने विचारला, ती कलियुगातल्या प्रत्येक जीवाचाही तोच प्रश्न आहे. हे गुरु भगवान, की एखाद्याचा मृत्यू जवळ आला आहे, त्यांना काय करावं आणि काय करू नये, आणि त्यांचं कर्तव्य काय आहे, मनुष्य मात्रांचं कर्तव्य काय आहे. कारण मृत्यू येण्याची तर वेळ सांगताच येत नाही. कितीतरी मोठे नेता अभिनेता या कोरोनाच्या महामारीत शरीर सोडून निघून गेले. ज्याप्रमाणे बापूजींनी कथा सांगितली की महामारी आलती आणि महामारीनं तर फक्त 300 लोक न्यायची होती आणि महामारीत तर मेली 15,000. मग त्या महात्म्याने विचारलं की तुला तर 300 न्यायची होती, 15,000 कसे मेले? महाराज, मला तर 300च मारायचे होते, बाकीचे जे 14,700 मेले ना, ते भीतीने मेले. कारण भीती कुणाला असते की ज्यांना सद्गुरू नसतात. भीती कुणाला असते की जो भागवताचा आश्रय घेत नाही. म्हणून व्यासमुनी भगवंत म्हणतात की भागवत हे त्या जीवाला निर्भय बनवतं. आणि या वातावरणात निर्भय बनवण्यासाठी गुरु कृपा झाली की भागवत श्रवण करण्यासाठी मिळाली. कारण भागवत हे निर्भय बनवतं. कारण भागवत सतत सतत ब्रह्मचिंतन, सतत सतत ब्रह्म विचार आणि सतत सतत ईश्वर कृपा जाणवून देतं त्या शिष्याला. आणि ज्यावेळेस त्या शिष्याला जाणवून घेते त्यावेळेस त्याला जेव्हा एकदा महात्मा गांधी भगवद्गीतेचा श्लोक ज्यावेळेस क्रांतिकारी समोर यायचे त्यावेळेस त्यांनी भगवद्गीतेतला एक श्लोक क्रांतिकारांना सांगायचे, नैनम छंदती शस्त्रानी नैनम दहती पावक. हे शस्त्र ह्या आत्म्याला जाळू शकत नाही, वारा सुकू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही. मग सगळे क्रांतिकारी उत्साहाने भारत स्वातंत्र्यात भाग घ्यायचे. कारण मेला तर हे शरीर मेरल, आत्मा तर अमर आहे, परत जन्म घेईन आणि परत या भारत मातेसाठी लढेन, या धर्मासाठी परत लढेन. म्हणून क्रांतिकारी आनंदाने फासावर जायचे. ज्यावेळेस हे इंग्रजांनी कारण शोधलं की एवढे क्रांतिकारी फासावर जाण्यासाठी का तयार होतात, बलिदान देण्यासाठी का तयार होतात, कारण त्यांनी सांगितलं की हे रोज महात्मा गांधींना गीतेचं पठण करवून घेतात. बोले गीता को अरेस्ट कराओ. बोले गीता को अरेस्ट कर ही नहीं सकते क्योंकि गीता एक ग्रंथ है. बोले गीता जिसने लिखी है उसको अरेस्ट कराओ. बोले भगवान, बोले इंग्रज अधिकारी, वो तो गीता लिखने वाले तो 5,000 साल तो गीता लिख कर चले गए. बोले गीता जो भी पढ़ेगा उसको अरेस्ट करो. तर इंग्रजांनी हे ज्यावेळेस फरमान काढलं त्यावेळेस सगळी गीता वाचू लागले. आणि ज्यावेळेस सगळी गीता वाचू लागले त्यावेळेस मनोबल उच्च झालं.
मनोबल उच्च झालं आणि दृढ संकल्प होऊन गेले की नाही, भारत स्वतंत्र करणार. तेच भागवत आज या कोरोनारूपी काळात आपलं मनोबल उंच करतंय. आणि याच मनोबलाने, याच संकल्पाने परत ही सद्गुरूच्या दर्शनाची प्राप्ती होऊन जाईल. म्हणून शुकाचार्य प्रसन्न होऊन परीक्षितांना म्हणतात की राजा, तू उत्तम प्रश्न विचारला. ऐक, अंतकाळी वात पित्त कप यांनी त्रिदोष होत असतो. ज्यावेळेस शेवटी येतो त्यावेळेस वात आणि पित्त एकत्रित होतं, कंठात पित्त दाटून येतं, वात कप एकत्रित होतो. त्यामुळे तो अंतकाळी कंठात भगवंताचं चिंतन करू शकत नाही. देहात बुद्धी नष्ट होऊन जाते. म्हणून जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष न दर्शनम. म्हणून मृत्यूला दुःखाचा विचार करतो. मृत्यूची जी वेदना भयंकर आहे तू स्मरणात ठेव. शुकाचार्य परीक्षितांना सांगतात की जी मृत्यू आहे त्या मृत्यूच्या वेदना तू रोज आठव. आणि दुःखाचा आणि मृत्यूचा विचार केला तर तुझ्या हातून पाप कर्म घडणार नाही. कारण बघा ना, एखादा माणूस म्हणला की एखाद्या डॉक्टरने सांगितलं की 2 दिवसात आपण जाणार आहे धर्तीवरून, तर तो माणूस पाप कर्माचा विचार करेल, लोभ करण्याचा विचार करेल. तोच आहे की मृत्यूची वेदना भयंकर असते. जन्म मृत्यूच्या दुःखाचा विचार कराल तर पाप घडणार नाही. म्हणून मृत्यूला भीत आणि स्मरण करावे. मृत्यूची तयारी केली आहे का नाही नेहमी याचा विचार करावा. कारण माणूस यात्रेला तर जातो आणि यात्रेला जाताना तयारी तर पूर्ण करतो. कपडे घेतो, पेस्ट घेतो, साबण घेतो, खाणीसाठी शेव घेतो, चुरमुरे घेतो, म्हणजे वाटेत बसता बसता हे खावं ते खावं. परंतु एवढी मोठी यात्रा करायची, यात्रेची तर तयारी नाही. आणि यात्रेची तयारी न करता तो कपडेही न घेता तो यात्रा करू लागला तर काय होईल. शिधा घेतला नाही, चुरमुरे मुरमुरे चिवडा लाडू काही वाटेने खायला घेतले नाहीत तर त्याची भूक कशी भागेल. तसे व्यासमुनी भगवंत म्हणतात की तुम्हाला तर मोठी यात्रा करायची आहे. हे शरीर सोडून ज्यावेळेस जाता त्यावेळेस शिदोरी काय घेणार. तर शिदोरी येईल हरिनामाची शिदोरी. म्हणून तुकोबाराय पण म्हणतात की जे झालं गेलं ते विसरून जावा. झालं गेलं विसरून जावा, आता तरी मुखाने हरिनाम घ्या. हरिनामाची शिदोरी तीच येईल बरोबरी. दुसरी शिदोरी कोणती येणार नाही. ना पैशाचं गाठोडं येणार, ना सोन्याचं गाठोडं येणार, ना पाहुणे येतील, ना मुलं येतील, ना बंधू येईल, ना पत्नी येईल, ना आई येईल, ना वडील येईल. फक्त येईल ती हरिनामाची शिदोरी. मग जी हरिनामाची शिदोरी येईल तीच शिदोरी तुम्ही बनवायचं सोडून दुसरीच बनवता. बोले आज काय केलं भोजनासाठी. बोले आज भजिया नाही बनवले, आज जिलेबी नाही बनवले. ही जिलेबी भजिया तर तात्पुरती 5 मिनिटाची भूक शमन करेल, पण ही जी शिदोरी बरोबर येणार आहे हिची शिदोरी बनवायला लागा ना. असं व्यासमुनी भगवंत म्हणतात की जेवढं हरिनामाची शिदोरी मनुष्य बनवतो ती हरिनामाची शिदोरी त्याच्या बरोबर येते. म्हणून अंतकळी ब्रह्मप्राप्ती नाही झाली आणि कंठात पित्त आणि वात कप्प दाटून आला, पित्त आणि कप्प दाटून आला तरी ही हरिनामाची शिदोरी तुमच्या बरोबर येईल आणि परत उच्च महात्मा कुळात जन्म घ्याल आणि तिथे परत भक्ती होईल. परंतु तर हे पुढची गोष्ट झाली. परंतु भागवत तर जिवंतपणे मुक्त होण्यासाठी शिकवतं, मेल्यावरती नाही, जिवंतपणे. आणि ज्यावेळेस वात आणि कप दाटून यायच्या अगोदरच ब्रह्मप्राप्तीची प्राप्ती करून घेण्यासाठी भागवत आहे. म्हणून अंतकाळाची स्थिती व्यासमुनी वर्णन करतात की हा अंतकाळ कठीण आहे. काल्पनिक रामचरित मानसातली ववी सांगितली की
जन्म जन्म तो जन्मभरमुनी भगवंताचं नामचिंतनाचा साठा करतो आणि शेवटी कळत नकळत शरीरात भयंकर दुःख येतं, वेदना येतात आणि या वेदनाने राममानस रामचिंतन विसरून जातो. म्हणून अंतकाळाचा समयाची वाट न बघता आत्ता मुक्तीचा अनुभव करा. सायुज्य सुराज्य हे तर मुक्ती असू द्या म्हणले, ते तर मेल्यानंतर मिळतात. परंतु सहदेह शरीरात राहता राहता, सायुज्य म्हणजे शरीरात राहता राहता काही मुक्ती तर असतात. 5 प्रकारची मुक्ती आहेत. काही मुक्ती तर जन्म शरीर सुटल्यानंतर मिळतात. परंतु काय करायचं शरीर सुटल्यानंतर? भागवत तर शरीर सोडण्याच्या अगोदर मुक्ती शिकवतं. म्हणून परीक्षित राजाला तर सर्प दंश करण्याच्या, वेदना होण्याच्या अगोदर मुक्तीचा अनुभव करून देतात शुकाचार्य मुनी. म्हणून नेहमी अशा चिंतनाने वैराग्य प्राप्त करा. म्हणतात की जन्म मृत्यू जरा व्याधी यांच्या दुःखाचा विचार करा. वैराग्य प्राप्त होऊन पापवृत्ती नष्ट होईल. काळ डोक्यावर आहे हे ध्यानात घेऊन नित्य ईश्वराचं चिंतन करा. काळाचं स्मरण ठेवाल तर पापवृत्ती उद्भवणार नाही. जप करण्यासाठी ना भजन करण्यासाठी ना ध्यान करण्यासाठी अनुकूल वेळ व्यासमुनी म्हणतात नका हुडकू. मी भगवंताची प्राप्ती आणि ईश्वराची प्राप्ती थोडीशी धनसंपत्ती केल्यावर करेन, सगळी कामाची निवृत्ती झाल्यानंतर जप करेल. ना असं नका करू. जप करून जपातून निवृत्ती होऊन काम करा. म्हणून थोडंसं सकाळ उठून भगवंताचं जप आणि भगवंताची साधना लवकर करा. कारण सकाळी उठल्या उठल्या मन हे ईश्वरात राहतं आणि ते मन जर आपण संसारात लावलं आणि संसारात लावून परत मन लावलं तर मन थोडं तरी जसा उष्टा प्रसाद भगवंताला देत नाही तसं उष्ट मन भगवंताच्या चरणी कसं काही लावणार. म्हणजे हे माझा विचार आहे, भाव आहे आणि सत्य ही गोष्ट आहे. व्यासमुनी ही म्हणतात की कर्म करण्याच्या अगोदर जप करा, संसाराचं चिंतन करण्याच्या अगोदर जप करा आणि संसारातलं पाऊल ठेवण्याच्या अगोदर जप करा, ध्यान करा. बोले मला तर माहिती आहे की स्त्रियांना भरपूर काम असतं, तरीही सकाळी भले स्नान ना करा परंतु 4 वाजता 4:30 वाजता ज्यावेळेस अंथरुणात उठून बसतो त्यावेळेस त्या भगवंताच्या चिंतनात 5 मिनिटं तरी घालवा. 5 मिनिटं, त्या 5 मिनिटं चिंतनाने परब्रह्म परमात्म्याची शरण जावा. ज्यावेळेस शरणागती भाव येतो, अनन्य भाव येतो त्यावेळेस त्या भक्तीची प्राप्ती होते. आणि ज्यावेळेस अनन्य भगवान भक्तीची प्राप्ती होते आणि भक्त दिवसभर त्याच चिंतनात राहतो. म्हणून भक्तीसाठी कोणताच काळ निवडू नका. नाही मी दुपारी भजन करेन, ना आत्ता भजन कर. भविष्यातली चिंता बाबा तू करूच नको, भूतकाळातली चिंता तू करूच नको. वर्तमान काळ चालला आहे, तुझ्या हातात काम आहे तरी मुखात राम ठेव. व्यासमुनी म्हणतात की एखादा अज्ञान मनुष्य आहे आणि ज्यावेळेस अज्ञानी मनुष्य समुद्राच्या काठावर जातो आणि लाटा बघतो, मांडी घालून बसतो. एखादा दोस्त म्हणतो की बाबा जा ना आंघोळ करून ये, तर तो म्हणतो नाही जोपर्यंत या समुद्रातल्या या तलावातल्या लाटा शांत होत नाही तोपर्यंत मी स्नान करणार नाही. आणि तो जन्मभर जरी वाट बघत बसला तरी या लाटा काही शांत होणार नाही. जरी हवा शांत असली तर थोडी तरी लाट येतच राहील. त्याप्रमाणे ह्या संसारातलं कर्म तर होतच राहील आणि संसारातलं कर्म हे कधी थांबत नाही. थांबतं हे फक्त नाम, थांबतं हे फक्त भक्ती, थांबते ही फक्त सद्गुरूचं स्मरण.
म्हणून ज्याप्रमाणे समुद्र सतत लाटा देतो, तसं सतत सतत नामजपाच्या लाटा उफाळून येतील ना, त्यावेळेस ही वासनारूपी जीव यात घुसूच शकणार नाही. म्हणून ज्यावेळेस शुकाचार्य मुनी परीक्षित राजाकडे बघून सांगतात की हे राजा, रेचक प्रणाम करावा. वा, या ठिकाणी शुकाचार्य मुनी परीक्षित राजाला प्राणायामाचं महत्त्व सांगतायत. पूज्य गुरुजींनी तर सुरुवातीपासून प्राणायामाचं महत्त्व आपल्याला किती सांगितलं. प्राणायाम करत नसेल, धोक्याची घंटा आहे, धोक्याची. कारण गुरुजी एक वेळेस व्यासपीठावर आले आणि व्यासपीठावर आल्यावर म्हणतात की बस मला दक्षिणात काही नको, बोले प्राणायाम द्या रोज संस्कृतीच्या रक्षणासाठी. संस्कृतीच्या रक्षणा म्हणजे तुम्ही प्राणायाम केल्यावर काही संस्कृती रक्षण होणार नाही, परंतु तुमचं मनोबल मजबूत होईल. आणि तुमचं मनोबल मजबूत झालं तर तुम्ही धर्मात टिकून राहाल. तुमच्यासाठी आहे. प्राणायाम हे तर रोज करणं गरजेचंच आहे. कारण या प्राणायामाने आताचे डॉक्टरसुद्धा चिठ्ठी लिहून देतात की प्राणायाम करा. प्राणायाम ह्युमिडिटी वाढेल, आणि ह्युमिडिटी वाढेल तर कोरोना प्रभाव करू शकणार नाही, कोरोना तुम्हाला प्रभावित करू शकणार नाही. आणि जे कोरोनाच्या काळात ना, जरी लक्षण दिसली, ताप, कफ, डोकेदुखी, काही कोरोनाचे लक्षण दिसली तरी घाबरू नका. प्राणायाम चालू ठेवा आणि डोलो, पॅरासिटामॉल हे जे अंग्रेजी औषध आहेत ते खाऊ नका. परवा एका साधकाचा 4 दिवसापूर्वीच मला फोन आलता की मी म्हणले अशी अशी लक्षणे दिसत आहेत. मी म्हणलं अतुलभाईंनी तर असा संदेश दिला आहे की पॅरासिटामॅटिक ह्या गोळ्या बिलकुल खाऊ नका, कारण हे खाल्लं तर कंठातला कोरोना हृदयात उरतो आणि कफाच्या रूपात हे होतो. तर त्यांना मी निरोत्तर दिला, परंतु त्यांनी जे हळद, ओवा आणि कापूर चुरगाळून टाकून त्याची वाफ घ्यायला पाहिजे ते नाही केलं आणि इंग्रजी औषध खाल्ले. तर काल त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागली आणि डॉक्टरनी तीच गोष्ट सांगितली की पूर्णपणे कफ फुफ्फुसात जमा झाला आहे, हृदयात जमा झाला आहे. तर जे सद्गुरू कुणाच्या ना कुणाच्याद्वारे नियम देतात ना, ते ऐकायला पाहिजे. कारण अतुलभाई आपल्या आश्रमचे डॉक्टर आहेत, त्यांनी सांगतायत, आपल्यासाठी सांगतायत. पर वाफ घेतल्याने त्यांना थोडी फायदा होणार आहे, आपल्याला फायदा होणार आहे. म्हणून रोज 7-8 वेळा वाफ घ्या. वातावरण कठीण आहे, म्हणजे शरीर पण आपलं चांगलं असेल तर भक्ती चांगली करू शकेल. म्हणून 7-8 वेळा हळद, ओवा आणि कापूर चुरगाळून टाकून वाफ घ्या. एकदम मला पण कफाचा भयंकर त्रास झाला होता, परंतु मी ही वाफ फक्त 2 दिवस घेतली. 2 दिवस फक्त, एकदम क्लिअर, लगेच बिलकुल त्रास नाही झाला. म्हणून वाफ पण घ्यायला पाहिजे, थोडंसं कफ सिरप पण घ्यायला पाहिजे. आणि कफ वाढल्यानंतर मला ज्यावेळेस थोडं कथा करताना कफाचा त्रास एका साधकांना जाणवला, आणि त्याच साधकाने मला फोन करून सांगितलं की बोले महाराज असे 4 ग्लास पाणी गॅसवरती ठेवा, 3 ग्लास वाफ करून घालवा आणि 1 ग्लास पाणी शिल्लक राहतं. गुरुजींनी हे सत्संगात सांगितलं आहे की कफासाठी हे उत्तम आहे. मी एकच दिवस पाणी घेतलं, ते 1 दिवसात कफ एकदम क्षमन होऊन गेला. उत्तम उपाय हा कफ क्षमन करायला. वातीचा रोग असेल तर 1 ग्लास जाळा, 2.5-3 ग्लास पाणी ठेवा आणि थोडी दिवसातून घ्या. पित्ताचा त्रास असेल तर 2 ग्लास जाळून ठेवा, 2 ग्लास वाचतात ते 2 ग्लास घ्या. कारण शरीर संपत्तीचं रक्षण केलं पाहिजे. शरीर चांगलं असेल तर भक्ती उत्तम होईल. म्हणून या ठिकाणी परीक्षित राजाला शुकाचार्य भगवंत प्राणायामाचं महत्त्व सांगतात. मग इथं रेचक प्राणायामाचा उल्लेख केला आहे, कुंभक प्राणायामाचा उल्लेख केला आहे. मग कोणते प्राणायाम उत्तम, तर दोन्ही नाकपुडीतून श्वास घेऊन कुंभक करणं.
1 मिनिट, पाऊण मिनिट, सव्वा मिनिट. पूज्य गुरुजींचा सत्संग आहे यूट्यूबवरती, प्राणायाम सत्संग म्हणलं तर प्राणायाम करतात आणि गुरुजी सेकंद मोजतात. रोज मंगलमेला पण सकाळी येतो तो. गुरुजीबरोबर तुम्ही भागवत चालू होण्याच्या अगोदर थोडंसं प्राणायाम करा. भागवत चालू होण्याच्या अगोदर प्राणायाम केलं तर दोन्ही नाकपुड्या चालतील, सुषुम्ना चालेल आणि सुषुम्ना ज्यावेळेस चालेल ना त्यावेळेस भक्ती होईल, उत्तम आनंद येईल. म्हणून प्राणायामाचं तिथं महत्त्व इतकं वर्णन केलं आहे प्राणायामाचं. वा वा वा, 2-3 दिवस लागतील हे प्राणायामाचं वर्णन ऐकण्यासाठी आणि प्राणायामाचं महत्त्व ऐकण्यासाठी. म्हणून परीक्षिताला शुकाचार्य मुनी म्हणतात की प्राणायाम फार महत्त्वाचे आहेत. प्राणायामानं काय होतं की ज्यावेळेस आपण प्राणायाम करतो त्यावेळेस प्राण कंट्रोलमध्ये येतो, म्हणजे हवा कंट्रोलमध्ये येते. आणि ज्यावेळेस प्राण स्थिर होतो त्यावेळेस मन शांत होऊन जातं. आणि ज्यावेळेस शांत मन होतं त्यावेळेस ब्रह्माजी नारदांना सांगतात की शांत मना ही ब्रह्मावस्था. ज्यावेळेस मन शांत होऊन जातं त्यावेळेस ब्रह्म झळकू लागते. म्हणून प्राणायामानं कुंभक मी असे पण महात्मा बघितले की कुंभकातच तल्लीन राहतात, श्वास बिलकुल नाही चालत 6-6 महिने. हो, माझ्या दृष्टीने बघितले, डोळ्यांनी बघितलेत की प्राणकला पूर्ण सहस्रार केंद्रात चढवतात आणि प्राणकला सहस्रार केंद्रात ज्यावेळेस चढवतात त्यावेळेस प्राण स्थिर होतो, श्वास बिलकुलही चालत नाही, कुंभक होऊन जातो. आणि ज्यावेळेस कुंभक होतो आणि ज्यावेळेस प्राण चालत नाही त्यावेळेस शरीराला अन्नाची आवश्यकता नसते. कारण ज्यावेळेस प्राण खर्च होतो त्याच वेळेस भूक लागते. आणि जेवढा प्राण कमी खर्च होतो तेवढी भूक कमी लागते, तेवढी अन्नाची आवश्यकता शरीराला कमी भासली जाते. म्हणून प्राणायाम प्राणाला ज्यावेळेस अंतरात रोखून ठेवतो, कुंभक करतो, त्यावेळेस कुंभक करता करता एक आत्मज्ञान म्हणजे कुंभकच आहे. ज्यावेळेस कुंभक करतो आणि मनात निर्विचार स्थिती येते त्याही योग रूपाने योग मार्गाने परमात्मा प्राप्ती करता येते. म्हणून ब्राह्मण संध्येत अदर्शन करतात त्यावेळी समजतात की हे त्यांची पापे बाहेर पडत आहे. म्हणजे श्वास घेतो आणि श्वास बाहेर टाकतो त्यावेळेस आपल्या शरीरातली पापवृत्ती बाहेर निघून जात असते. म्हणून सकाळी प्राणायाम केले, सकाळची संध्या केली तर रात्रभर झालेलं पाप नष्ट होतं आणि सकाळपासून दुपारपर्यंत पाप झालेलं नष्ट आहे, दुपारच्या संध्येला नष्ट होतं आणि दुपारपासून जेवढं पण पाप झालं आहे तेवढं रात्रीच्या संध्येला नष्ट होतं. आता तर लॉकडाऊन आहे, वेळ पण आहे, त्रिकाल संध्या पण आपण करू शकतो, त्रिकाल संध्या पण करायला पाहिजे. आणि एखादा आता जॉबवर असेल तर नाईलाज आहे, परंतु आता जॉब पण नाही, काही पण नाही, आता त्रिकाल संध्या करणं गरजेचं पण आहे. छानपैकी भागवतातले या शुकाचार्याचे जे प्रश्नाचे उत्तर आहेत भगवंत उद्या देणार आहेत. आणि आज पण प्राणायामाच्या रूपात थोडीशी उत्तर दिलं की मनुष्यानं काय करायला पाहिजे, मनुष्याची काय आहे.